पासून ऐकत होतो, पण आज या लोणार तालुक्यातील चिखला गावामध्ये आलो तर डोळ्याने बघतो तर अक्षरशः डोळ्यातून पाणी येते. भावांनो, लहान मुलीवर हल्ले झालेत, माता भगिनीवर हल्ले झालेत, कपडे काढण्यात आलेत. अहो, या ठिकाणी बघू शकताय, या ठिकाणी पाय मोडला एका माऊलीचा. अरे देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, पण ह्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण सुरक्षित आहे का? नाही. या ठिकाणी या ताईचा पाय मोडला गेला, पण तुम्ही त्या ठिकाणी आराम करीत होतात. हे तर खरे तर लाजिरवाणी गोष्ट आहे. ताई, मला या ठिकाणी सांगा, कशा प्रकारे कालची घटना झाली? आम्ही शेतात जायला होतो, इथं पब्लिक काही पूर्ण जमा होती. माझी बहीण इथं फोन आला मला, म्हणे की आता म्हणे इथं काही पब्लिक जमा आहे म्हणे, कारण ते भरपूर दिवस जसं मांडलं तसं ते पब्लिक जमा करते इथं. म्हणजे उचलायचा कोणी म्हणतं फेकून द्यायचा, कोणी म्हणतं स्मशानभूमीमध्ये न्यायचा. आणि आमची इच्छा नव्हती तिथून हटवायची, म्हणून तीन मला फोन केला संजीवनीनं, आता तू इथं ये म्हणे, जायची लय पब्लिक जमा झाली म्हणे, ते पुतळा हटवणार आहे काय काढू म्हणे. मग मी शेतातून घरी आले, कशी इथंच थांबले, इथून तिकडून आले तर मग त्याची ती तारामती मुंडे म्हणून बाई आहे, ती पोलीस आली. त्या टायमात मी आले, त्या टायमात पोलीस आले म्हणे की यायच्या बायाची कुठे धरून हाना म्हणे, आणि तुमच्याकडून नाही होत म्हणे, ते पाटील साहेब तुमच्याकडून नाही होत तर म्हणे आम्हाला द्या म्हणे. आणि मग ती बाई पुढे गेली तिकडं, म्हणून मी तिला अडवायला गेली. इकडून सगळ्याच उभळा आला, त्यात म्हणजे 200 बाया होत्या इकडून, त्या पूर्ण आला आणि मला ओढत तिकडं नेलं. मग तिकडं नेलं नाही बाई संजीवनी, ती आली तिकडं, मग तिला पण कपडे गिपडे फाडले, तिला नकोशा असे छेडछाड केली आणि मला ह्या कोपऱ्यात नेऊन मारले. 7-8 जणी माझ्या अंगावर पडलेल्या होत्या, केस उचले आणि पाय त्याच याच्यात माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे. खूप वाईट घटना या ठिकाणी घडलेल्या. या घटनेचा निषेध अखंड महाराष्ट्र करतोय, आणि या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला भविष्यात रस्त्यावर उतरावं लागणार आहे. हे सगळं घडल्यानंतर तुम्ही काय केल्यानंतर ही घटना घडली? आम्ही त्या टायमात माझी पाय एवढी तकलीफ झाली नव्हती. मग आमची पोरगी 1.5 वर्षाची माझी भावाची बाळाला लपून ठेवलं होतं. ती दिसून नव्हती लागली, मग ती रडू लागली माझी भावजाई. मग आम्ही त्या पोरीलाच पाहू लागलो, त्या तसेच लंगडत सांगत ते डबल तिकडं गेलो. त्याला आम्ही त्या हे म्हणजे पोलीस साहेब, पण आम्ही हे म्हणजे की फक्त आमची पोरगी द्या म्हणजे आम्हाला पोरगी द्या असं आम्ही प्रत्येक वेळेस ओरडत. पोलिसांना म्हणले पोरगी द्या आमची वापस. त्याला पोरगी द्यायचं सांगा म्हणे, म्हणलं आम्ही. आणि तुमची पोरगी नेली कोणी होती? ती कोण नेली त्याच्यातून आम्हाला मिळत नाही. 2 तास दिलं नाही. 4-5 तास सुनील काकड म्हणून पत्रकार आहे. आणि त्यानं मग त्यानं काय केलं, त्याच्या बायाला आमच्या अंगावर पाडला. आणि मग पोलीस आले, त्याला तिकडे जे 2 पोलीस होते ते मला ते पोलीस ना आमच्या गजू, सचिन आणि वैभव या पोराला इकडे धरून ठेवलं आणि हे बाकीच्या आमच्यावर अटक केला. आमचे कारण आमचे 7-8 जणच होते. ही घटना खरं तर खूप भयानक आहे, पण कुठंतरी या गावामध्ये मराठा समाजाची संख्या कमी आहे. त्या बाया अशी चुटकी वाजून सांगायची इथं जमणारच नाही, फेकून देईन म्हणे. म्हणून मी म्हणले त्याला फेकून द्या, तू फक्त हात लावून दाखवा, मग सांगतो म्हणे तुम्हाला. संबंध महाराष्ट्राला आम्हाला हेच सांगायचं आहे. तर शिवाजी महाराजाचा पुतळ्यामुळेच त्याने आमच्यावर हमला करेल. या चिखली गावातूनच आम्ही आव्हान करतोय, ताई तुम्ही एकट्या नाहीत, अखंड महाराष्ट्रातला समाज या चिखली गावच्या पाठीमागे आहे. जरी ह्या गावामध्ये मराठा समाज कमी असला तर मराठवाड्यात असे कित्येक गाव आहेत ते बहुसंख्य मराठा समाजाचे आहेत. तरी पण इंचभर तुम्हाला त्रास दिला जात नाही. हा आमचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार आमच्या मनामध्ये आहे, आणि तो विचार आम्हाला मोडायला लावू नका. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.